स्थायू, द्रव आणि वायू पदार्थाच्या 3 अवस्था सर्वांना माहिती असतील, पण पदार्थाची चौथी अवस्था आहे प्लाझ्मा. आणि आपल्या विश्वामध्ये प्लाझ्मा अवस्थेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात पदार्थ आढळतो. पदार्थाच्या अणूला प्रचंड प्रमाणात ऊर्जा देऊन जर त्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर काढले गेले तर उरतं पॉझिटिव्हली चार्ज असणारं केंद्रक आणि निगेटिव्हली चार्ज असणारे इलेक्ट्रॉन यांचा एक समुद्र. पदार्थाच्या ह्याच अवस्थेला प्लाझ्मा असं म्हणतात. हा आहे प्लाझ्मा बॉल. या काचेच्या गोळ्यामध्ये आर्गॉन, निऑन सारखा इनर्ट गॅस भरलेला आहे. मध्ये जो खांब दिसतोय ती आहे टेस्ला कॉइल. टेस्ला कॉइल मध्ये लावल्या गेलेल्या प्रचंड व्होल्टेजमुळे आतमध्ये असणाऱ्या गॅसच्या अणूंमधून इलेक्ट्रॉन्स वेगळे झालेले आहेत आणि हे इलेक्ट्रॉन्स सर्किट पूर्ण करण्यासाठी तडफड करतायत. मी जेव्हा माझा हात काचेवर ठेवतो तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स माझ्या शरीरातून प्रवाहित होतात आणि जमिनीत जातात आणि अशा प्रकारे हे सर्किट पूर्ण होतं. आपल्याला माहितीये की धातू विजेचे सुवाहक असतात, त्यामुळे धातूची अंगठी घालून मी जेव्हा काचेला हात लावतोय तेव्हा त्या अंगठीमध्ये प्रवाह कसा पटकन तयार होतोय ते तुम्ही बघू शकता. विश्वातील सर्व तारे, तेजोमेघ अशा अनेक गोष्टींमध्ये प्लाझ्मा प्रचंड प्रमाणात आढळतो आणि आपल्या पृथ्वीवरती आकाशातनं पडणारी जी वीज असते ती सुद्धा प्लाझ्माच असतो.